नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनॲडेड कॉलेज कमिटी रिपोर्ट कशा पद्धतीने अपलोड करू शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या युजरची रिक्वायरमेंट होती की आपण कमिटी रिपोर्ट अनॲडेड कॉलेजसाठी कशा पद्धतीने अपलोड करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती पूर्ण प्रोसिजर स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर जेव्हा पण आपण कॅस्टसाठी अप्लाय करतो तर युनिव्हर्सिटीकडनं अप्रूव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला कमिटी लेटर अशा पद्धतीने व्ह्यू होऊ शकतं. त्यामध्ये आपल्याला पूर्ण कमिटी मेंबर्सची डिटेल त्या ठिकाणी दिसते आणि त्यानुसार आपण कमिटी मेंबर्सला कॉन्टॅक्ट करून कमिटीची व्हिजिट अरेंज करत असतो. या ठिकाणी दोन प्रोसिजरमध्ये आपल्याला काम करायचं आहे. सर्वात अगोदर जेव्हा कमिटी आपल्याकडे व्हिजिटसाठी येते म्हणजेच कमिटी रिपोर्ट जनरेट करण्याच्या अगोदरची प्रोसेस आपल्याला एकदा परफॉर्म करून घ्यायची. त्यानंतर कमिटी रिपोर्ट अपलोड करायचा आहे. त्यासाठी सर्वात अगोदर आपण व्ह्यू कमिटी लेटर अँड प्रिपेअर कमिटी रिपोर्ट या टॅबवर क्लिक करून या ठिकाणी आपल्या समोर अशा पद्धतीने आपले ॲप्लिकेशन ओपन झालेले आपल्याला दिसून येऊ शकतात. त्यामध्ये विशेष करून मी मिनिट्स ऑफ सिलेक्शन कमिटी या ठिकाणी मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की आपण अनॲडेड कॉलेजसाठी बघतोय, त्यामुळे आपल्याला मिनिट्स आणि कॅश परफॉर्मा या ठिकाणी एडिट करून अपलोड करणं गरजेचं आहे. सो मी या ठिकाणी मिनिट्स ऑफ सिलेक्शन कमिटी या पर्यायावर क्लिक करतो. या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर मी या ठिकाणी सेंड ओ टी पी ह्या बटनवर क्लिक करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी सेंड ओ टी पी ह्या बटनवर क्लिक करेल, आपल्या पर्टिक्युलर कॉलेज, सपोज माझं XYZ नावाचं कॉलेज असेल, तर माझ्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतील त्यांना व्हेरिफिकेशनसाठी एक ओ टी पी त्यांच्या नंबरवर त्या ठिकाणी त्यांना सेंड होईल. तर तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे. माझ्या केसमध्ये हा ओ टी पी एक प्रिन्सिपलला आलाय आणि या ठिकाणी मी तो व्हेरीफाय केला. या ठिकाणी जर बघाल तुम्ही तर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली. इन द सेन्स आपला जो ओ टी पी तो व्हेरीफाय झाला म्हणजेच आपण मिनिट्स ऑफ सिलेक्शन कमिटी या ठिकाणी बघू शकतो. परंतु माझ्या केसमध्ये या ठिकाणी मी डमी डेटा भरलेला आपल्याला दिसतोय. या ठिकाणी मला प्रॉपर डेटा भरून घेणं गरजेचं आहे. ठिकाणी आपण त्या मेंबरचे नाव या ठिकाणी पूर्ण भरून घेणार आहोत. वन एक्सपर्ट बाकीच्या गोष्टी पण ॲज पर दी कमिटी लेटर आपण या ठिकाणी प्रॉपर डेटा भरून त्या ठिकाणी आपण सेव्ह मिनिट्स ऑफ सिलेक्शन कमिटी म्हणून या बटनावर क्लिक करणार आहोत. या ठिकाणी मी जेव्हा पण क्लिक करेल, माझं जे मिनिट्स आहे ते सेव्ह झालं. या ठिकाणी मी पुन्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज करू शकणार नाही. ही गोष्ट मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे जे पण काही डेटा मी या ठिकाणी भरणार तो प्रॉपर आणि लाईन बाय लाईन चेक करणं माझ्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतरच मी सबमिट बटनवर क्लिक करणार. त्यानंतर या ठिकाणी जेव्हा मला हे पर्टिक्युलर लेटर प्रिंट करायचं असेल तेव्हा मी कंट्रोल पी करून या ठिकाणी ते प्रिंट करू शकतो. मी या ठिकाणी ओरिएंटेशन चेंज करतो. मला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी डेटा प्रिंट झालेला दिसू शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेस आपल्यासमोर या ठिकाणी डेटा येणार नाही आणि डायरेक्टली सबमिटचं ऑप्शन येईल. जर आपण डायरेक्टली सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक कराल तर ही पूर्ण ब्लँक इन्फॉर्मेशन बॅकएंडला सेव्ह होईल. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाही. जर तुम्हाला वाटलं की चेंजेस करायचे आहेत तर तुम्हाला त्यासाठी सपोर्टला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं असेल आणि ती प्रोसेस थोडी लेंदी असल्या कारणाने आपण प्रत्येक गोष्ट एकदा क्रॉस व्हेरीफाय करूया आणि त्यानंतरच या ठिकाणी डेटा भरणार आहोत. त्यानंतर मी या ठिकाणी बॅक येऊन परत माझ्या ॲप्लिकेशनच्या टॅबवर या ठिकाणी आलोय. त्यानंतर जसं की आपण बघू शकतो की आपण मिनिट्स ऑफ सिलेक्शन कमिटी जर मला फॉर्मॅट पाहिजे असेल तर या ठिकाणी मी परत क्लिक करून कंट्रोल पी करून मी प्रिंट करू शकतो. या ठिकाणी त्यानंतर मला माझ्या कमिटी मेंबरची सिग्नेचर ज्या पद्धतीने आपण घेतो त्याच पद्धतीने घेणं गरजेचं राहील आणि त्यानंतर जी फिजिकल कॉपी आहे ती आपल्याला अपलोड करायची. परंतु फिजिकल कॉपी अपलोड करण्या अगोदर आपल्याला कॅश पर फॉर्मा पण सेम लाईक मिनिट्स ऑफ सिलेक्शन कमिटी आपल्याला भरून घेणं गरजेचं आहे. सो मी या ठिकाणी कॅश पर फॉर्मावर क्लिक करतो आणि या ठिकाणी मला जर तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण ब्लँक दिसतंय बरोबर. इथं कुठल्याही प्रकारचा डेटा भरलेला दिसत नाही. या ठिकाणी मला एडिट परफॉर्मा नावाचं बटन दिसतंय. मी या एडिट परफॉर्मावर जेव्हा क्लिक करेल तर मला करंट डेजिग्नेशन त्या पर्टिक्युलर टीचरचं, युनिव्हर्सिटी अप्रुव्हल नंबर, डेट ऑफ जॉईनिंग, त्यानंतर बीकॉम एक्सटेन्शन व्हॉटएव्हर जे पण काही डेटा या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो पूर्ण भरणं गरजेचं आहे, मेंडेटरी आहे. त्यानंतर मला रिसर्च अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशन जर काही असेल तर त्याबद्दलची माहिती या ठिकाणी भरायची आहे. सपोज मला एक्स्ट्रा माहिती भरायची तर मी आणखी ऍड करू शकतो. याच पद्धतीने मी असं पूर्ण डेटा या ठिकाणी भरेल आणि
सेल्फ अप्रेझल सबमिटेल वगैरे वगैरे गोष्टी या ठिकाणी खूप सारा डेटा दिसतोय. हा मी पूर्ण भरेल आणि अपडेट ॲप्लिकेशन ह्या टॅबवर क्लिक करेल. परंतु या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर मला डेटा भरणं गरजेचं आहे. सो मी या ठिकाणी एक डमी डेटा भरून घेतो. त्यासाठी आपण असिस्टंट प्रोफेसर युनिव्हर्सिटी अप्रुव्हल नंबर व्हॉटएव्हर मी डमी डेटा भरतोय. तुम्ही या ठिकाणी प्रॉपर डेटा भरणार आहात. कारण तुमचं ॲप्लिकेशन रोल बॅक होण्याचे चान्सेस राहू शकतात जर तुम्ही चुकीचा डेटा भरत असाल तर. सो मी या ठिकाणी जो पण काही डमी डेटा माझ्या समोर आहे तो या ठिकाणी भरून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण विदिन सेकंद या ठिकाणी हा डेटा भरतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पोर्टलवर कुठलाही प्रकारचा डेटा भरताना आपण ही विशेष काळजी घेणार आहोत की कुठल्याही प्रकारे डमी डेटा, चुकीचा डेटा आपल्या एंडनी सबमिट होता कामा नये. त्याचं कारणच असं आहे की युनिव्हर्सिटी त्यानंतर ते सबमिट करू शकते. आता महत्त्वाची गोष्ट, इथं करिअर प्रोग्रेशन मध्ये जेव्हा आपण जाऊ तर या ठिकाणी जर तुम्ही बघाल सिनियर स्केल ग्रेड डेट बरोबर, यासाठी सिनियर स्केल ग्रेड डेटच भरणार आपण. त्यानंतर सिलेक्शनची डेट इथं भरणार, असोसिएटची इथंच भरणार. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक बारीक डेटवर, प्रत्येक इनपुट फील्डवर लक्षपूर्वक भरणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. मी या ठिकाणी डमी डेटा या ठिकाणी टाकतोय. तर त्यानंतर आपण अ, इथं पण डमी डेटा भरतो मी आणि अपडेट म्हणतो. जसं मी त्या ठिकाणी अपडेट बटनवर क्लिक करेल या ठिकाणी माझ्यासमोर एक प्रिव्ह्यू ओपन होईल ज्यामध्ये मला पूर्ण डेटा भरलेला दिसून जाईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रोसेस, बरेच जण या ठिकाणी हे एडिट करतात आणि डिरेक्टली बॅक जातात, परंतु आपल्याला तसं करायचं नाही. या ठिकाणी एक टॅब दिसतोय, त्यामध्ये आपल्याला सॅलरी डिटर्मिनेशन डेट टाकणं गरजेचं आहे. त्या पर्टिक्युलर टीचरची सॅलरी डिटर्मिनेशन डेट टाकणं गरजेचं आहे. सो मी या ठिकाणी एक डेट सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर मी फायनल सबमिट बटनवर क्लिक करतो. पुन्हा एकदा सांगतो, फायनल सबमिट बटनवर क्लिक करण्याच्या अगोदर पूर्ण डेटा आपण प्रॉपर भरलेला आहे की नाही हे चेक करून घेणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. मी या ठिकाणी फायनल सबमिट बटनवर क्लिक करतो आणि तुम्ही बघाल की माझा डेटा या ठिकाणी पूर्ण भरला गेला. आणि मी या ठिकाणी जेव्हा प्रिंट करेल आणि याला मी लँडस्केप ओरिएंटेशन मध्ये प्रिंट करतो तेव्हा माझ्या समोर एक प्रॉपर डेटा त्या ठिकाणी भरलेला आपल्याला दिसून शकतो. यानंतर आपल्याला ह्या दोन्ही पण पेज इन द सेन्स, आपण जर या ठिकाणी बघाल तर मिनिट्स ऑफ सिलेक्शन कमिटी याची पण प्रिंट काढायची आहे आणि कॅश परफॉर्माची पण आपल्याला प्रिंट काढणं गरजेचं आहे. आणि त्या प्रिंट काढल्याच्या नंतर आपल्याला त्यावर कमिटीची सिग्नेचर घ्यायची आहे. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी नोट करणार आहोत. आता तुम्ही जर बघाल तर मी या ठिकाणी दोन्हींचा डेटा भरल्याच्या नंतर मला अपलोडचं बटन या ठिकाणी इनेबल झालेलं दिसतंय. आता अपलोडचं बटन म्हणजे काय, मी या ठिकाणी थोडक्यात काही गोष्टी क्लिअर करतो. जेव्हा आपल्याकडे कमिटी येते तर कमिटीची माहिती आपण मिनिट्स मध्ये आणि कॅश परफॉर्मा मध्ये भरतो. कमिटीने रिपोर्ट जनरेट केला म्हणजे त्या परफॉर्मावर, त्या कमिटीच्या मिनिट्सवर सिग्नेचर केला, त्यानंतर जो फाईल आपल्या समोर आल्यात त्या आपल्याला स्कॅन करायच्या आहेत आणि त्या फाईल या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. मी पुन्हा रिपीट करतो, ज्या स्कॅन केलेल्या कमिटीने सिग्नेचर केलेल्या फाईल आहेत त्याच या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी आपण सिलेक्शन कमिटी मिनिट्सची जी पण पीडीएफ फाईल असेल ती या ठिकाणी अपलोड करणार आहेत. त्यानंतर कॅश परफॉर्माची जी फाईल आहे ती या ठिकाणी आपण अपलोड करणार. आणि त्यानंतर सॅलरी डिटर्मिनेशन डेट या ठिकाणी रिपीट आलंय, त्याच कारण असं की मी अगोदर भरलेलं नसेल, त्यामुळे या ठिकाणी मला डबल त्याने विचारलं की तुम्हाला सॅलरी डिटर्मिनेशन डेट टाकणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी सॅलरी डिटर्मिनेशन डेट टाकेल आणि अपलोड करून दे. अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते डिरेक्टली जाणार युनिव्हर्सिटीकडे फॉर दी अप्रुव्हल प्रोसेस. त्या ठिकाणी ती पुढं प्रोसेस होईल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणीच कळून जाईल की आपलं ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालं की रोल बॅक झालं. आता जेव्हा पण ऍप्लिकेशन रोल बॅक होईल या ठिकाणी तुम्हाला करंट स्टेटस मध्ये रोल बॅक म्हणून रेड कलर मध्ये एक ऑप्शन दिसेल की तुमचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी रोल बॅक झालं. रोल बॅक झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण गोष्टी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी परत अपडेटेड कमिटी रिपोर्ट अपलोड करणं गरजेचं आहे. अपडेटेड कमिटी रिपोर्ट तुम्ही या ठिकाणी परत एकदा अपलोड करा आणि तो युनिव्हर्सिटीला सेंड करा. त्यानंतर युनिव्हर्सिटी तुमच्या जे पण ऍप्लिकेशन आहे कॅशचं त्याला अप्रुव्हल देईल आणि पुढची प्रोसेस त्या ठिकाणी होऊ शकते.
अशा पद्धतीने आपण बघितलं की अनएडेड कॉलेजसाठी कमिटी रिपोर्ट आपण कशा पद्धतीने अपलोड करू शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे पण बाकीचे प्रोसिजर असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच ॲडेड कॉलेजसाठी काय वेगळी प्रोसिजर आहे ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.